नमस्कार, मी सुनील उमरे. आपल्या लाडक्या करेक्ट कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतरची. ही निवडणूक कशा पद्धतीने झाली, कशी झाली आणि त्याचा निकाल काय लागला. या चर्चेमध्ये माझ्यासोबत असणार आहेत माझे पत्रकार मित्र विनायक हरदासजी. नमस्कार. माझे दुसरे पत्रकार मित्र आहेत नवनाथजी पोरे सर, महेशजी खिस्ते सर आणि मोहनरावजी ढावरे सर. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमधील वेगवेगळ्या विषयावरती आपण या चर्चेमध्ये चर्चा करणार आहोत. सुरुवातीला जाऊया आपण नवनाथ पोरे सरांकडे. नवनाथजी, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये आपण पाहिलं की सुरुवातीचं चित्र असं होतं की भालके स्वतंत्र लढत आहेत, आमदार अभिजित पाटील स्वतंत्र लढत आहेत आणि कल्याणराव काळे आणि गणेश पाटील हे यांचा मात्र असा संभ्रम होता की राष्ट्रवादीकडून लढायचं की भाजपकडून लढायचं, अशा या संभ्रमित अवस्था होती. मात्र परिचारक चौकट आहे किंवा भाजप जे आहे ते मात्र स्ट्रॉंगली स्वतः चिन्हावरतीच लढण्याचं त्यांचं नियोजन होतं. सगळे उमेदवार उभे करून एक चांगल्या पद्धतीचं निवडणुकीला सामोरे जाण्याची त्यांची यंत्रणा होती. मात्र मध्ये या सगळ्या घडामोडी घडल्या. कल्याणरावजी भाजपमध्ये, म्हणजे त्यांचे बंधू समाधान दादा ते भाजपमध्ये आले. गणेश पाटील हे देखील भाजपमध्ये आले आणि त्यांनी भाजपच्या माध्यमातून निवडणूक लढवली. आपण पाहिलं की ह्या दोन्ही काळे आणि पाटील परिवाराचा या सगळ्या ह्याच्यामध्ये पराभव झाला. या सगळ्या पराभवाची कारणे मग असं आपण कशा पद्धतीने करता? कसं झालं, ही निवडणूक आहे थोडक्यात सांगायचं झालं तर जिंकण्याविषयी तसं कुणालाही खात्री नव्हती की आपलं पॅनल येईल किंवा आपण एवढ्या जागा जिंकू शकू, असं ना भाजपला वाटत होतं ना समोरच्या आघाडीला. भाजपची तर कंडिशन अशी होती की त्यांनी 2 वेळेला गावोगाव बैठका घेतल्या नेत्यांच्या. स्वतः प्रसन्न मालकांनी घेतल्या, उमेश मालकांनी घेतल्या आणि अगोदर प्रणव मालकांनी त्यांची टीम पण फिरली. त्याला इच्छुक आणि गटात सक्षम इच्छुक मिळाले नाहीत. बळस ह्याचं नाव घे, त्याचं नाव घे, अशी नावं त्यांची पुढे आली. आणि भाजपला किंवा परिचारक गटाला पुरेशी उमेदवार नव्हते. त्याच्यामुळे ऐन टायमाला त्यांनी ते काळे आणि पाटील यांना स्वीकारलं आणि तो गोंधळ त्यांचा पण झाला की काळे आणि पाटील यांची काय तयारी नव्हती तशी. त्यांच्या दृष्टीने ते राष्ट्रवादीकडे लढणार होते, त्यामुळे त्यांच्या बाजूला गोंधळ होता. आणि दुसऱ्या बाजूला भगीरथ भालके आणि अभिजित पाटील त्यांच्यामध्ये नगरपालिकेपासून जो त्यांचा अयशस्वी प्रयत्न झाला एकत्र यायचा, तिथं त्यांचं खटकलं आणि त्यांच्यात पण एकमेकांशी गैरविश्वास होता. त्यामुळे त्यांना पण आपण जागांची अडवणूक आणि एकत्र यायचं आणि ते कार्यकर्त्यांचं एकमेकाशी सगळं मन जुळणं, त्यांना पण फारशी काय खात्री नव्हती अशी. आणि मतदार पुन्हा गोंधळलेला. मतदारांमध्ये पण इकडं अभिजित पाटलाचा वेगळा गट झालेला, बालिकांचा गट वेगळा झालेला, काळ्यांचे कार्यकर्ते विस्कटलेले, परिचारकांच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव होता. ह्या सगळ्यामुळे ही निवडणूक एकूण गोंधळाची निवडणूक होती आणि मतदार कुठे व्यक्त झाला नाही आणि ह्या नेत्यांना किंवा ह्या उमेदवारांना विश्वास नव्हता. असं एकूण ह्या सगळ्या निवडणुकीचं सार आहे. त्यातून ही निवडणूक झाली. मतदारांनी मग त्यांच्या पद्धतीनं निकाल द्यायचा तो देण्याचा आपल्या समोर आहे. बरोबर आहे. आपण ज्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे तसंच आहे. पंढरपूरच्या तालुक्याच्या राजकारणामध्ये विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार ह्या 2 परिवारामध्येच राजकीय सगळी जी स्पर्धा असते, रस्सीखेच असते ती होत असते. यावेळी देखील तशाच पद्धतीचं चित्र होणार होतं. परंतु विठ्ठल परिवारातली जी फूट आहे, मोहनराव मी तुमच्याकडे येतो, विठ्ठल परिवारातली जी फूट आहे त्या फुटीचा परिणाम जो आहे तो मतदारावरती झाला का आणि त्यातूनच ही सगळं निवडणुकीचं निकाल बाहेर आले? 100% झाला परिणाम. खरं तर तुम्ही जसं आता म्हणला तसं पंढरपूर तालुक्यात निवडणूक म्हणली की 2च गट. पक्ष कोणता असेल, कोणत्या पक्षात आहे ह्याला काय फारसं मत नसतंय. परिचारक गट विरुद्ध विठ्ठल परिवार. आजवरपर्यंत जे जवळपास सगळ्याच निवडणुका असे समोरासमोर झालेले आहेत. मात्र यावर्षीची पहिली निवडणूक असेल की विठ्ठल परिवार अर्धा परिचारकांसोबत होता आणि अर्धा परिवार अभिजित आबा, भगीरथ दादा यांच्यासोबत काय नागेश काका, दिलीप बापू असे यांची काय मोठ बांधण्याचा प्रयत्न झाला त्यांचा. हा परिवार ही कधी परिचारकांसोबत गेला तर इकडे तिकीट नाकारल्यानंतर ते भाजपसोबत गेले.
त्याच्यामुळे हे काय एका मनानं काय मतदारांसमोर सामोरे गेले असं काय चित्र नव्हतं. यांना जर इकडे तिकीट मिळाली असती किंवा यांचं जर एकमत झालं तर ती भाजपसोबत गेली नसते. मात्र इकडलं काय यांचं राजकीय एकमेकाच्या कुरघोड्या बघून ते भाजपसोबत गेले. मात्र ते काय लोकांना काय खाली पटलेलं निकालावरनं तर स्पष्ट दिसत नाही. बरोबर. नेते एकत्र आले, पालकमंत्र्यांना हस्तक्षेप केले की परिचारकांना विचारून प्रवेश दिले. मात्र त्यांचा निर्णय तो पालकमंत्र्यांचाच होता. मग काळे गटाचा असेल किंवा भोश्याचा निर्णय असेल तो त्यांनी लादले आणि फक्त आपल्या औपचारिकता म्हणून परिचारकांना विचारले की बाबा ह्यांना घ्यायचं का द्यायचं का. विरोध केला असतं तरी पण त्यांनी घेतलंच असतं. बरोबर. त्यांनी घेतलं, तिकीट दिली. मग परिचारकाने आपलं होय म्हणून ग्रीन सिग्नल दिला की तिकीट दिली. नेते एकत्र आले. मात्र गाव लेवलचं जे कुरघोड्यांचं राजकारण असतंय की दोन नेते एकत्र आले तर गाव लेवलचे लोक एकत्र होत नाहीत. शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांनी सगळ्या गाव वाईज बैठका घेतल्या, प्रमुख नेत्यांना सोबत घेतलं. मात्र ते निकालात चित्र दिसलं नाही. बरोबर. ऐन वेळेला शेवटच्या 2 दिवसात सगळे नेते एकत्र फिरले. मात्र निकालावरून असं दिसलं की परिचारक गटाने काळे गटाच्या उमेदवाराला मदत केली नाही आणि जिथं परिचारकांचा उमेदवार होता तिथंही काळ्यांची काही लोकांनी फारशी मदत केल्याची निकालावरून दिसत नाही. त्याच्यामुळं हक्काचे परिचारकांचे जे मागच्या वेळेला भाळवणी वाखरीतल्या जागा, मला वाटतं काशेगाव गटातल्या काही जागा रोपडे. हक्काच्या जागा रोपड्या त्यांनी एक हाती जिंकलेल्या. ज्यावेळी युती आघाडी नसताना त्यांनी जिंकलेल्या जागा युतीत आल्यानंतर पराभव पत्करावा लागला. युतीत आल्यानंतर बेरजेचं राजकारण खरं तर व्हायला पाहिजे. मात्र कुठे बेरीजच दिसली नाही. अगदी अगदी रास्त मुद्दा मांडला आपण. त्याच्यामुळं 100% परिवार फुटलेल्याचा फायदा जसा इकडे झाला तसा परिचारक गटाला झालेला दिसला. अगदी रास्त आपण मुद्दा मांडला की नेते मंडळी एकत्र आली, मात्र कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते एकत्र आलेले नाहीत. तसं पाहायला तर गेल्या 30-40 वर्षापासून परिचारकांचं या सगळ्या पंढरपूर तालुक्यावरती आणि आजूबाजूचे जे तालुके आहेत त्याच्यावरती चांगल्या पद्धतीचं राजकीय प्राबल्य असलेलं आपण अनेक वर्ष आपण पाहत होतो. मात्र या निवडणुकीमध्ये महेशराव, मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे की या निवडणुकीमध्ये परिचारकांची कुठेतरी राजकीय पिछेहाट झाली आहे का? काय सांगाल? आत्ताचे जे निकाल आहेत त्याच्यावर तर नक्कीच असं म्हणता येईल. 40 वर्षापासून पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, मागच्या वर्षी किंवा त्याच्यात 2 इलेक्शन 8 पैकी 7 जागा परिचारक जिंकत होते. पंचायत समितीमध्ये देखील त्यांचं वर्चस्व राहिलं होतं. 14 जागा होत्या. 14 जागा होत्या. त्यांचे अनेक सभापती अगदी यशवंतराव पाटलांपासून त्यांच्या नेतृत्वाखालचे सभापती होत होते. बदलत्या राजकारणामध्ये एकतर नवीन पिढी राजकारणात आलेली आहे आणि दुसरी गोष्ट पक्षीय राजकारणापेक्षा पंढरपूर तालुका हा गटातटाच्या राजकारणाला प्राधान्य देतो. एकदा पुन्हा सिद्ध झालेलं आहे. पालकमंत्र्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न केले किंवा भाजपचं राज्यातला देशातला कार्यक्रम असतो, पक्ष वाढला पाहिजे, पक्ष पोचला पाहिजे, गटकट राहण्यापेक्षा पक्ष राहिला पाहिजे असं म्हणून त्यांनी कल्याणराव काळे गटालाही प्रवेश दिला. भोसेकर गणेश पाटलांनी त्यांनाही प्रवेश दिला आणि पक्षाच्या याच्यावर बळकटी करण्यासाठी त्यांनी निवडणुका लढवल्या. पहिल्या 15 दिवसातलं किंवा पूर्ण निवडणूक काळातलं चित्र असं होतं की एकीकडे भक्कम भाजप, एकत्र सगळे नेते आणि दुसरीकडे विस्कळीत विठ्ठल परिवार. अगदी बरोबर. विठ्ठल परिवाराची एकी शेवटच्या क्षणी झाली, त्याला अगदी पोरखेळ म्हणून देखील वर्णन केलं गेलं. आणि इकडे एक संघ भाजप होता. पालकमंत्र्यांनी प्रचंड कष्ट घेतले, प्रशांतराव परिचारकांनी घेतले, कल्याणराव सगळीकडे फिरले. निधी आम्हीच देणार आहे म्हणून त्यांनी सांगितलं. निधी तुम्ही कुठून आणणार? हे सगळं बघताना एखाद दुसरी जागा जाईल असं वाटत होतं आणि सत्ता पंचायत समिती 100% येईल आणि प्राबल्य कायम परिचारक गटाचं किंवा भाजपचं राहील असं दिसत होतं. परंतु पंढरपूर तालुका हा गट तटाला महत्त्व देतो, त्यामुळं परिचारक गटाची निश्चित पिछेहाट झाली. पालकमंत्र्यांचे प्रयत्न पंढरपूर तालुक्यापुरते अयशस्वी झाले की भाजप रुजवलं आणि ज्यांनी भाजपच्या सत्तेकडे बघून किंवा राष्ट्रवादीने तिकीट नाकारलं म्हणून कल्याणराव काळेंच्या गटाने किंवा गणेश पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला, ते लोकांना पटलेलं नाही, त्यांना लोकांनी नाकारलं. बरोबर, हे वस्तुस्थिती आहे. त्यामुळं गेली 40 वर्षाची सत्ता आता थोडं ग्रहण लागलं असं म्हणायला हरकत नाही. परंतु यामध्ये भाजपचं चिन्ह पोचलं हे जरी खरं असलं तरी सत्ता काय आलेली नाही. आणि दुसरीकडं अशी बाब आहे की विठ्ठल परिवाराचा नेता कोण हे कायम गेली 5-10 वर्ष भारत बालकेंच्या निधनामध्ये एक संघ विठ्ठल परिवार राहिला नाही.
त्याचा नेता कोण यासाठी अभिजित पाटील, कल्याण काळे, गणेश पाटील आणि भगीरथ बालके यांच्यामध्ये जे युद्ध होत होतं ते आता 2 गट पडले आणि एकीकडे विठ्ठल परिवार पूर्ण बाजूला झाला आणि ते दोघं नेतृत्वाने सिद्ध केलं. बरोबर. आणि पूर्ण विठ्ठल परिवार आता भगीरथ बालके आणि आमदार अभिजित पाटील यांच्याकडे आलाय आणि एकीकडे भाजप असं राहिलेलं आहे. पुढच्या काळात देखील असेच युद्ध किंवा संघर्ष बघायला मिळेल आपल्याला. आता तरी परिचारकांची पिछाड झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे महेशराव, तुम्ही अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. पंढरपूर मंगळवेढा हा विधानसभा मतदारसंघ आहे आणि या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत समाधानदादा अवताडे. आणि अवताडे साहेबांनी मंगळवेढ्याचं जे राजकारण आहे, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, या सगळ्यांमध्ये निर्विवाद बहुमत मिळवलेलं आहे. आणि ज्यांच्या सहकार्यामुळं म्हणजे प्रशांतराव परिचारक यांच्या सहकार्यामुळे ते आमदार झाले. मात्र प्रशांतराव परिचारकांना आपला गड राखता आला नाही. कुठेतरी परिचारक परिवार किंवा भाजपला आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतंय का? बरोबर आहे आपलं म्हणणं, आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पण महेशराव म्हणल्यासारखं भाजपला फायदा होतोय. नगरपालिका असू दे किंवा या झेडपी पंचायत समितीच्या, त्यांचे भाजपच्या चिन्हावरचे उमेदवार विजयी होत आहेत. पण सत्ता हातून जाते. 25-30 वर्षापासून पंचायत समितीवर परिचार गटाची सत्ता आहे. आपण मागापासून म्हणताय ते बरोबर आहे. पंढरपूर तालुक्यात पांडुरंग आणि विठ्ठल परिवार 40 वर्षापासून राजकारण चालू आहे. 2-2, 3-3 पिढ्यापासून माणसं एका गटाच्या पाठीवर राहतात आणि अचानक अशी जर युती झाली तर ते खालच्या कार्यकर्त्यांना ते स्वीकार्य होत नाही. आणि त्यामुळं भाजपने याचा विचार करायला पाहिजे. काय सोलापूर जिल्ह्यात भाजप वाढीसाठी पालकमंत्र्यांकडनं अशी पॉलिसी वापरली जाते की ज्या जागा निवडून येत नाही, ज्या जागा भाजपला जिंकणं अशक्य आहे, तिथला तो नेताच आपल्या पक्षामध्ये घ्याय. सोलापूर महानगरपालिकेत ही त्यांची ट्रॅजेडी ही झाली. इथं सुद्धा हेच झालं. भोसे गटावर 40-25 वर्षापासून पाटील गटाचं वर्चस्व आहे. मग तो नेताच भाजपमध्ये घेऊन तो गटच आपला करणे, काळे गटाचं वाडी कुरवली किंवा बाळवणी भागात किंवा त्या वाखरी भागात वर्चस्व आहे तर त्यांनाच आपल्या पक्षात घेणं, हे 2 निर्णय घेतले पण ते जनतेला मान्य ठरले नाही. त्यामुळे भाजपने यापुढं नवीन प्रवेश घेताना विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर आहे महाराज, आपण म्हणताय त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने किंवा परिचारक गटांनी देखील या सगळ्या निकालावरती आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं वाटतंय. मी जातो नाथाभाऊंकडे. नाथाभाऊ, आपण निकाल जर पाहिले तर सर्वसामान्य कुटुंबातले लोक निवडून आलेले आहेत आणि ज्यांना राजकीय वारसा आहे असे मात्र बहुतांश लोक पराभूत झालेले दिसत आहेत. म्हणजे जे राजकीय वारसा असलेले लोक सुद्धा समाजकारणामध्ये 24 तास लोकांसाठी उपलब्ध आहेत, लोकांची कामं करतात. मग तरी देखील लोकांनी नाकारलं आणि सामान्य उमेदवाराला विजय केलं. काय नेमकं असं घडलं असेल? निवडणुका ह्या खरं तर सामान्यांच्या राहिलेल्या नाहीत. सगळे उमेदवार जर बघितले, अपवाद एखादा दुसरा त्या पण राखीव जागांवरचा, बाकी सगळे उमेदवार आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग आहेत. त्यांचं परिपावन पण आहे, राजकीय परंपरा किंवा पार्श्वभूमी असणारे उमेदवार आहेत. त्यामुळे हे काही निवडणुका नवीन चेहरे आले किंवा असं काही नाही. फक्त आलटून पालटून होते. काळे गट किंवा पाटील हे 2च तसे प्रस्थापित होते. आपण ज्याला तसं म्हणू शकतो प्रस्थापित. बाकी सगळे उमेदवार हे निवडून आलेले ते कुठं ना कुठं तरी मागे त्यांनी पदं बघलेली आहे की आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग असणारे आहेत. सगळे स्ट्रॉंगच उमेदवार निवडून आले, त्याशिवाय होतच नाहीत. जे पडले त्या शेवटी आता त्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. त्यामुळे निवडणूक तशी नाही झालेली ती. निवडणुका आणि पैसे याबाबत खरं तर स्वतंत्र एक चर्चा घेतली पाहिजे. सामान्य कार्यकर्त्यांनी इथून पुढे नगरसेवक, जिल्हा परिषद सेवक, पंचायत समिती सदस्य होण्याचे स्वप्न देखील बघू नये. पैसे मिळवायचे आणि खर्च करायचे ही वस्तुस्थिती झालेली. कुठलाही कार्यकर्ता हडात आहे म्हणून तो निवडून येईल असं काही शक्यता वाटत नाही इथल्या पुढच्या काळात. परिचारकांच्या गटाच्या संदर्भानं मला थोडंसं बोलायचं होतं की परिचारकांना हा काही पहिला पराभव नाही. त्याच्या अगोदर पण परिचारकांचा गट पराभव झालेला आहे. पण ज्या पद्धतीनं तो गट लढतो, ते कार्यकर्ते ज्या पद्धतीनं खाली लढतात, तो चिवटपणा किंवा ती निष्ठा ह्या कार्यकर्त्यांमध्ये दिसली नाही. जिथं परिचारकांचा बालेकिल्ला तिथले कार्यकर्ते सुद्धा यावेळेला उघडपणे विरोधात काम करत होते. आणि परिचारकांच्या गटाची पहिल्यापासून एक मजबूत राहण्याची कारण की त्यांची एक रचना होती. वर मोठी मालक, खाली प्रशांत मालक, उमेश मालक, त्याच्यानंतर खाली गाव
ते किमान एक गट सांभाळेल असा त्यातला नेता त्या भागात असायची. हे सगळे असं मजबूत गट होता. पण आता तसं राहिलं नाही. प्रशांत मालक उमेशमध्ये सोडले की खाली 2 नंबरची फळी जवळपास नाही आहे. जे आहे ते स्वतःपुरतं किंवा त्यांचे वैयक्तिक हेतू आहेत काहीतरी तेवढ्यापुरतं ते काम करतात. बाकी परिचारकांचा गट आता तेवढा स्ट्रॉंग राहिलेला नाही. आणि नवीन कार्यकर्ते नवीन नेतृत्व होणं आता त्या गटात थांबलेलं दिसते. इकडे समोर कसं अभिजित पाटलासारखा नवीन चेहरा पुढे आला, स्ट्रॉंग झाला. भगीरथ बालकी त्यांचं भारत नावाचा वारसा टिकवून नाही. पण परिचाराच्या बाबतीत हे झालेलं नाही. त्याच्यामुळे हा जो पराभव जो झाला आहे हा पराभव परिचारकांच्या राजकीय दृष्टीने पुढच्या काळात हा तेवढा सोपा नाही आहे. परत त्यांचं परत कमबॅक होणं अडचणीचं आहे. बदलच्या काळात सोपं दिसत नाही. त्याला खरंच त्यांच्या राजकीय ह्याच्यावर पुनर्विचार करावा लागणार आहे, आत्मचिंतन करावं लागणार आहे. बरोबर. अतिशय परखड आणि अभ्यासपूर्ण मांडणी आपण नाथाभाऊ यांनी केली. मी जातोय मोहनरावकडे. मोहनराव, आपण काळे आणि पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि परिचारकांच्या हातात हात घालून त्यांनी सगळा प्रचार वगैरे केला. मगाशी आपण सांगितलं की नेते एकत्र आले व्यासपीठावरती, मात्र कार्यकर्त्यांमधली जी दुही आहे ती दुही मात्र कायम राहिलेली आहे. काय वाटतं तुम्हाला, भविष्यात हे एकत्रित राजकीय नांदतील की परत पुन्हा वेगळे होण्याची शक्यता आहे? काय वाटतं? मागच्या काही वर्षापासून जर पंढरपूर तालुक्यातल्या युत्या आघाड्या जर बघितल्या तर मला वाटत नाही की ते एकत्र राहतील. कारण विधानसभेच्या अगोदर असेल निवडणुका असतील किंवा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका असतील, विठ्ठल परिवारातल्या जी काय 2-3 गट आहेत प्रमुख, त्यांनी एकमेकावर अशी एवढ्या खालच्या पातळीवर टीका केल्या की एकत्र येतील असं कार्यकर्त्यांच्या स्वप्नात सुद्धा कधी वाटत नव्हते की आता हे आबा असतील किंवा काळे गट असेल, भगीरथ दादा असतील की एकामेकाच्या नंतर एकत्र येऊ शकतात. मात्र त्यांचा प्रयोग नगरपालिके अगोदर झाला आणि तो जवळपास सक्सेस झाला एकत्र यायचा. मात्र शेवटच्या टप्प्यात काही घडामोडी घडल्या आणि ती परत विभागली गेले. परिचारक गट असेल किंवा अभिजित पाटील असतील, भगीरथ दादा असतील, हे एकत्र येतील असं कोणालाही वाटलं नव्हतं. मात्र हे कळत न कळत एकत्र आलेले आहेत, परत फुटलेले आहेत, हे असे प्रकार झालेले आहेत. आता कालच्या निवडणुकीला जो काही प्रकार घडला, गणेश पाटील असतील, कल्याणराव काळे असतील, परिचारक असतील, की यांना काही अपेक्षित यश मिळालं नाही. अभिजित पाटलांना शह देण्यासाठी त्यांनी एकत्र येण्याची मोठ बांधली, त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या यांच्या मोठमधनं ते परत निसटले आणि त्यांचं ते राजकीय कसब आहे. नगरपालिकेला त्यांचं असं काय वातावरण झालं अविश्वासाचं की आता ह्यांच्याविषयी विश्वासार्हता राहिली नाही, हे आता परत राजकीय परत स्टँड व्हायचं ह्यांचं फार अवघड आहे. मागच्या निवडणुका असतील नगर, मात्र त्यांनी अशी काय समीकरणं जुळवली शेवटच्या टप्प्यात. 9 उमेदवार उभा केले, सामान्य कुटुंबातले उमेदवार उभा केले आणि ते निवडून आणले. बरोबर. आणि थोडं जसं काय भाजप सोबतची काही युती होती त्याच्यावरनं तर कुणालाही वाटत नव्हते की तालुक्यातली एखादी पंचायत समिती जागा किंवा झेडपीची जागा त्यांना मिळेल. मात्र जवळपास 5 झेडपीच्या जागा आणि 8 पंचायत समितीच्या जागा निवडून आणण्यात त्यांनी जसं यश मिळवलंय तसं विठ्ठल परिवाराचा परत एकत्रीकरणाचा प्रयोग येणाऱ्या, मला वाटतं विठ्ठल कारखान्याची निवडणूक आहे, जिल्हा बँकेची निवडणूक आहे, बाजार समितीची निवडणूक आहे, ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. त्या बरोबर. परिचारक आणि विठ्ठल परिवारातले घटक एकत्र आल्यामुळे फारसा फायदा होतो असा कोणाचा अनुभव नाही. एकमेकाची राजकीय सोय म्हणून जरी काही ठिकाणी अशा युत्या झालेल्या असल्या तर ती काय पुढे टिकतील याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळं परत परिचारक विरुद्ध विठ्ठल परिवारातले इतर जे विभागलेले घटक आहेत त्यांना एकत्र होऊन भविष्यात परत निवडणुका होतील अशी शक्यता आहे. बरोबर. तुम्ही म्हणताय तसं महेश्वरांनी पण मगाशी मुद्दा मांडला की गटातटाचं राजकारण आहे आणि स्थानिक पातळीवरचे जे कार्यकर्ते ते एकमेकाच्या गटाच्या नेतृत्वाला स्वीकारत नाहीत हे या सगळ्या निवडणुकीमध्ये दिसून आलं. आणखी एक ह्या सगळ्या निवडणुकीतला एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आमदार अभिजित पाटील यांनी जी काय कामगिरी केलेली आहे, एकदम चमकदार कामगिरी आहे. त्यांच्या धपका किंग म्हणून त्यांना ते ओळखलं, तशा पद्धतीचाच एक धपका म्हणावा लागेल या सगळ्या निवडणुकीच्या. महेश्वरराव, मी तुम्हाला प्रश्न करतो. भालके पाटील ऐनवेळी एकत्र आले, मात्र पाटलांनी जी काय रणनीती आखलेली होती त्या रणनीतीचा मुळे जवळपास 8 जिल्हा परिषदपैकी 5 जागा ज्या आहेत त्या विजयी झाल्या आणि पंचायत समितीच्या देखील 8 जागा विजयी झालेल्या आहेत. तर ही जी कामगिरी आहे म्हणजे ह्यामध्ये सगळ्यात जास्त यश आहे ते अभिजित पाटलांचं आहे. भालके पण त्याच्यासोबत आहेत, परंतु
पाटील साहेबांनी जी काही जुळणी केलेली होती ही खरोखर उल्लेखनीय असं म्हणावं लागेल. निश्चित मुळात अभिजित पाटलांचं सगळी राजकीय वाटचाल बघताना अतिशय धाडसर म्हणजे विठ्ठल कारखाना निवडणूक असो किंवा माढ्यातली विधानसभा निवडणूक असो, त्यांनी जी आत्मविश्वासाने लढवली, केवळ 2 महिने आधी त्यांनी माढ्यात तयारी केली, निवडून आले. हा करिश्मा निश्चित आहे. अभिजित पाटलांकडे युवकांकडे आकर्षित करण्याचं एक धोरण आहे. सर्व आपली प्रतिमा तयार करण्यात यशस्वी होतात. राजकारणात काय लागतं, ती प्रतिमा लागते. आणि जशी सुधाकर पंतांची एक प्रतिमा झाली होती, औदुंबर अण्णांची एक प्रतिमा होती, तशी प्रतिमा तयार करण्यात की बंद पडलेले कारखाने चालू करतायत, हे एवढा भाव देत आहेत, मराठवाड्यात 2 कारखाना चालवत आहेत, सांगोला कारखाना चालू केला, विठ्ठल चांगला चालवत आहे. विठ्ठल बंद पडला होता पूर्ण. विठ्ठलमध्ये अशी परिस्थिती की एवढं मोठं कर्ज कसा चालू करायला, अभिजित पाटलांनी ते करून दाखवलं. आणि सत्य तरुणांशी संवाद, कुठलाही कार्यकर्ता दिसला खांद्यावर हात टाकणं, विकासाच्या गोष्टी, बारीक सारीक राजीकडे बघणे नाही, हा आपलाय तुपलाय. काही नेते बोलताना विचार करतात की हा आपला नक्की आहे, काय बोलावं का नाही बोलावं, असं अभिजित पाटील विचार करत नाही. प्रत्येकाला घेऊन जायचं. म्हणजे भारत नानांनी जी एक स्ट्रॅटेजी वापरली होती, कुठलाही कार्यकर्ता दिसला तर गाडीत थांबवणे, गाडीत बसवणे, बरोबर घेणे, हा आपल्या गटाचा आहे का नाही का काय विषय नाही, असं करत अभिजित पाटलांची वाटचाल दमदारपणे चालू आहे. आणि आता तर त्यांनी भगीरथ बालकेंशी जुळून घेतलंय. आगामी आणि त्याचं यश या जिल्हा परिषद निवडणुकीत दिसलंय. आगामी काळात सुद्धा, कारण यांच्या मागं मोठ्या प्रमाणात भारत नानांचं जे काय केडर आहे ते नगरपालिका निवडणुकीतही दिसलं, आत्ताही दिसलं. आणि त्यांनी आता मी माढ्यात चुके सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये, याचा अर्थ काय, मी काय पंढरपूर मंगळात येणार नाही आणि मग हे इकडं चाल देणार आणि ते माढ्यात बघणार. आणि या युतीतनं पुन्हा विठ्ठल कारखाने निवडणूक ते लढवतील दोघं मिळून, काय पुढच्या काळात ठरवून. आणि इथं पुढच्या निवडणुका सुद्धा दोघं मिळून ठरवतील. परंतु सहकारी संस्थांमध्ये ट्रेंड हा असा आहे की त्या गटाच्या लोकांना ते समर्थन देतात. म्हणजे हाच निवडणूक पुढं बाजार समितीत होईल असं नाही आहे. हेच ट्रेंड पुढं कदाचित पांडुरंगच्या निवडणुकीत असं नाही. त्यांनी कारखाना उत्तम चालवला तर त्यांचे समर्थक त्यांच्याकडे जाणार. परंतु अभिजित पाटलांना मात्र ब्राईट भवितव्य किंवा त्यांच्या कार्यपद्धतीला म्हणू, नवख्या मतदारसंघात जाऊन म्हणू, ऐन वेळेस युती करून, अशा पद्धतीनं त्यांची वाटचाल चालू होती दमदारपणे. आणि त्याला भगीरथ बालकेंची साथ मिळालेली आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक असू दे किंवा अन्य कुठल्या निवडणुकीत असू दे, हे दोघं नेते दमदारपणे वाटचाल करतील आणि पुढच्या काळात या आव्हानं निर्माण होतील. पण ही युती कायम टिकली पाहिजे. बारीक सारीक गोष्टी टिकली तर हे सगळं होईल आणि एक आव्हान तालुक्यात उभं राहील असं मला वाटतं. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही महत्त्वाचे सगळे यामध्ये मुद्दे मांडलेले आहेत की आमदार अभिजित पाटलांना तशी राजकीय पार्श्वभूमी किंवा घरामध्ये कोणीतरी राजकारणामध्ये मोठ्या पदावरती आहे असं नव्हतं. आपण थोडीशी राजकीय तुलना केलीच पाहिजे महाराज, की एकीकडं अभिजित पाटील आणि एकीकडं राजकीय वारसा असलेले म्हणजे कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांनी या सगळ्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जी पांडुरंग परिवाराची जी बांधणी केली आणि बांधणी करून सर्व सत्ता स्थानं हस्तगत केली. म्हणजे अगदी पंढरपूर तालुक्यातीलच नव्हे तर जिल्हा स्तरावरची DCC बँक असेल, दूध संघ असेल, या सगळ्या, आणि स्वतः महामंडळाचे अध्यक्ष देखील त्यांनी SD महामंडळाचं अनेक वर्ष ते उपभोगले. त्यांच्या पश्चात सगळी राजकीय धुरा जी आहे ती प्रशांतराव परिचारक यांच्याकडे गेली. मग ह्या सगळ्या राजकीय ह्याच्यामध्ये कारकिर्दीमध्ये प्रशांतराव परिचारक यांच्या कारकिर्दीमध्ये राजकीय वाढ झाली का अधोगती झालेली? आता एका 2 निवडणुकीनंतर असं म्हणणं घाईचं ठरलं. पण 2017ची जी निवडणूक होती त्यामध्ये परिचारक गटाला मोठी यश आलं. ही खरं विधानसभेची निवडणुकीला जी झाली त्याच्यामध्ये परिचारक गटानं पाठिंबा दिला. अवतडे मोठ्या मात्राने निवडून आले, 2दा निवडून आले. म्हणजे जी विधानसभा पराभव झाला होता 3 वेळा परिचारक गटाचा किंवा त्यांच्या उमेदवाराचा, तो 2 वेळा त्याने अपयश यशात रूपांतर केलं. तिथं परिचारक गट सक्षम झाला होता. पण मोठ्या मालकानंतर ही जी स्थानिक स्वराज्य निवडणूक झाली त्याच्यामध्ये उणीव भासली असणार. कारण काही जी जागा आहेत काही थोड्या मतांनी गेल्या. परिचारक गटाची अशी मी एका निवडणुकीने पिछाड झाली मानणार नाही, कारण गट हा कायम राहत असतो. औदुंबर अण्णा जाऊन आज बरेच वर्ष झाली पण त्यांचा गट आज जिवंत आहे. भारत नाना जर पश्चात सुद्धा आता बघतोय आपण त्यांच्या गटाला अजून संजीवनी मिळाली. तसं एका निवडणुकीनं असं पराभव मानणार नाही. हा आता फार मोठ्या निवडणुका आता नाही आहेत या 2-3 वर्षात. थेट आता लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काय होईल त्याच्यावरही ठरल.
ह्या पराभव मात्र परिचारक गटाला नक्कीच आपलं नवं नेतृत्व पुढे आणण्याची गरज आहे. प्रणव परिचारक असतील किंवा अजून इतर जे असतील, ज्याला सामान्यामध्ये ज्यांच्याबद्दल क्रेज आहे म्हणा, ज्यांच्याबद्दल जास्त चर्चा आहे, सर्व पक्षामध्ये प्रणव परिचारक असतील त्यांचे संबंध आहे, असं नवं नेतृत्व आता पुढे आणण्याची गरज आहे. बरोबर. तर पुन्हा एकदा परिचारक गट जोमाने पुढेल असं मला वाटतं. बरोबर. महाराजांचाच मुद्दा एक धरून मी पुढची चर्चा करणार आहे की नवं नेतृत्व आणायला पाहिजे, सर्वसामान्यांमध्ये मिसळणारं आणायला जायला पाहिजे. प्रशांतराव परिचारकच्या म्हणजे त्यांच्या सगळ्या गटामधून एक असं म्हटलं जातं की त्यांना विधानसभेला का डावलं जातं, तर त्यांच्या जातीमुळं त्यांना लोक स्वीकारत नाही, मराठा समाज मतदान करत नाही, अशा पद्धतीचं एक चर्चा त्यांच्या गटामध्ये नेहमी होताना दिसत असते. मात्र तसं यापूर्वी मोठे मालक असताना लोकांनी स्वीकारलं आणि मतदान देखील केलं. मी मोहनरावकडे जातो. मोहनराव कोल्हापूर जिल्ह्यातील एक राष्ट्रवादीचे नेते, म्हणजे आता भाजपमध्ये आहेत, सॉरी याच्यामध्ये आहेत, आता राष्ट्रवादीमध्ये हसन मुश्रीफ सर, ते मुस्लिम समाजाचे आणि हिंदू बहुल भागामधून ते विजयी होत असतात. मग प्रशांतराव परिचारकांच्या गटाकडून होणारा जो हा मुद्दा उपस्थित केला जातो जात फॅक्टरचा, तर मग हसन मुश्रीफ हिंदू बहुल भागातून कसे निवडून येतात? मग त्या पद्धती त्याच धर्तीवरती परिचारक साहेब काम करू शकत नाहीत का? काय तुम्ही सांगायला? बरोबर आहे, होऊ शकतं तसं काम करू शकतात ते. आणि ही जातीचा जो मुद्दा आहे तो मला काय तो फारसा इफेक्टिव्ह वाटत नाही. कारण कसं आहे, 5-2% लोक असतील की ते जातीवर काय मतदान करत असतील किंवा करत नसतील. तर तुम्ही जर तो कोल्हापूरचा उदाहरण दिलं तर अशा अनेक राज्यात उदाहरण आहे. कोल्हापूर जसं आहे तसं मुंबईत आहेत किंवा तिकडं मराठवाड्यात आहेत, विदर्भात आहेत. वर्षानुवर्षे ते मागासवर्गीय समाजाचे असतील किंवा मुस्लिम समाजाचे असतील, मोठ्या मोठ्या पदावर आहेत. अगदी मंत्रिपद कायम आहे त्यांच्याकडे. मग ते काय तिथे काय ते एका जातीचा मतदारसंघ नाही. तिथं तुम्ही सांगितलं तसं काम करताना जो काय फॅक्टर आहे, सगळ्याला सोबत घेऊन जाणे किंवा तुम्ही सांगितलं सर्वांसोबत मिसळणे किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमांना जाणे, तसं आता काही राजकीय मोठी घराणे आहेत त्यांना ते आवश्यक वाटत नाही. ते मोठे मालक करत असतील किंवा त्यांना मानणारा पण एक तालुक्यात मोठा वर्ग होता. बरोबर. आणि तो सगळ्या समाजाचा होता. बरोबर. तो काही एका मराठा समाजाचा नव्हता, ब्राह्मण समाजाचा नव्हता किंवा मुस्लिम समाजाचा नव्हता. बरोबर. त्यांनी मला वाटतं 25 वर्ष आमदारकी केली. तालुक्याचं राजकारण असेल, जिल्ह्याचं राजकारण असेल, ते सगळ्या सोबत घेऊनच केलं. बरोबर आहे. पण त्याच्यानंतर जी काय मागच्या एक 15-20 वर्षाचं जी काय राजकारण असेल, तो जातीच्या भोवती जरी फिरत असेल तरी तुमची कामाची पद्धतच अशी असेल तर मला वाटतं फारशी जात आडवी येणार नाही. बरोबर. कामाची पद्धत जर ती तशी ठेवली तर. बरोबर. बरोबर. त्याच्यामुळे मला वाटत नाही की जात फॅक्टर काय फारसा महत्वाचा ठरतो. हम्म. तर ते जसं काय फेक नरेटिव्ह पसरवायचा हे प्रयत्न होतो, ते खोडून काढण्यात बी त्या नेतृत्वाला यश आलं पाहिजे. अगदी बरोबर. अगदी बरोबर. एखाद्याच्या विरोधात जर ती बाबा जात 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 जर म्हणत असेल तर त्यांनी तसं दाखवलं पाहिजे की जातीवर राजकारण चालत नाही. आपण संस्था असतील किंवा काही इतर निवडणुका असतील, तिथं कुणाला संधी दिली, कशी दिली, ते निवडून कसे आले, त्यांना कुठली पदं दिली. परिचारक त्या बाबतीत थोडं बाहेर सांगायला कमी पडते. अच्छा, बरोबर आहे. अगदी तुम्ही परखड आणि अभ्यासपूर्ण सगळी मांडणी केलेली आहे. मी महेशरावकडे जातोय. महेशराव, ह्याच मुद्द्यावरती मला तुमच्याशी चर्चा करायची आहे की मोठे मालक असताना 35 वर्ष ज्या निवडणुका लढली, ते मला वाटतं बहुतांशी निवडणुका या सगळ्या मराठा उमेदवाराच्या विरोधातच त्यांनी लढून त्या जिंकलेल्या आहेत. आणि जे त्यांच्याकडे ज्या सगळ्या संस्था होत्या, साखर कारखाने असतील, नगरपालिका असेल, दूध संघ असतील, या सगळ्या जिथे जिथं त्यांचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी बहुतांश वेळी त्यांनी मराठा समाजाला संधी देऊन त्यावरतीच त्यांचं ते राजकारण भरलेलं होतं. ह्या सगळ्या घडामोडीमध्ये प्रशांतरावांचं नेतृत्व कुठेतरी कमी पडते असं वाटतं की? सुधाकर पंत परिचारक यांच्याबरोबर मला व्यक्तिगत खूप वावरायचं आणि कायम त्यांच्याबरोबर फिरण्याचा योग आला. त्यांचं राजकारण, समाजकारण अत्यंत जवळून बघण्याचा मला योग आला. सुधाकर पंत परिचारकांनी जातीय राजकारण कधी केलं नाही. परिचारकांच्या घरात कोणीच करत नाही, प्रशांतराव सुद्धा करत नाही. परंतु तुमची प्रतिमा बांधणे हा जो प्रकार आहे, जी राजकारणात फार गरजेची असते, त्या प्रतिमेचं निर्माण करण्यात प्रशांतराव यशस्वी ठरले. की तुम्ही जेवढे चांगले आहात ते चांगलं प्रतिबिंब बाहेर गेलं पाहिजे आणि ते मल्टिपल होत असतं. म्हणजे भौतिकशास्त्राचा एक नियम आहे, इमेज इज ऑलवेज लार्जर दॅन ओरिजिनल. म्हणजे प्रतिमा ही वास्तवापेक्षा मोठी असते, एक भौतिकशास्त्राचा नियम आहे. तुमची प्रतिमा तयार करण्यात तुम्ही यशस्वी झाला पाहिजे. आणि सुधाकर पंत संत, ऋषितुल्य
हे मुलीला होत गेलं पुढं राजकारणात. ते संत होते खरं आहे, पण ते इतके अगदी त्यांचं वर्णन होत होतं की सुधाकर पंत म्हणजे असं असं महाराष्ट्रात सगळीकडे ख्याती झाली होती. अशी ख्याती तयार करण्यासाठी त्यांचं जे आचरण आणि वागणं होतं, सामान्य साधं वागणं, अत्यंत सोपं, सहजरित्या भेटणं, सहज बोलणं, सामान्यांचे प्रश्न तुम्हाला सहजपणे रडता आले पाहिजे. एखादा प्रश्न न सुटू द्या. प्रत्येक प्रश्न काय जागेवर एकदा भेटलं की सुटतो असं नसतं, परंतु सामान्य माणसाची सहजपणे संवाद हे सुधाकर पंतांचं सहज उपलब्ध आणि सहज वागणं. काय नाही इकडं सहज आलतो, काय सुनील बाबा तुझ्या ऑफिसला आलाय, गप्पा टप्पा, हे सहज संबंध जे होते ते त्यांची प्रतिमा निर्माण केली. म्हणजे औदुंबर पाटलांसारख्या बलाढ्य राजकारणाच्या तुलनेत सुधाकर पंतांनी स्वतःचा गट निर्माण केला. ते साध्या सोप्या वागणुकीमुळं फार एक आम्ही आपण सगळे त्या पत्र बैठकीला असतात, अकलूजला एवढा विकास झाला, तुम्हाला का विकास झाला असं विचारलं होतं का विधानसभेला. त्यावेळेस ते म्हणते तर मला काय बाबा त्या विकासातलं काय समजत नाही. हे इतकं प्रामाणिक पत्रकारांसमोर सांगणं, मला काय ते विकासातलं समजत नाही, मी माणूस जोडायचं काम करतो. आणि ते विचारायचे, मी त्याला कित्येकदा म्हणालो मालक असं असेल, तुला काय विषय आहे ते जाऊ दे बाकीचं. म्हणजे माणूस माणूस जोडणे आणि माणूस माणूस वाढवणे, घर जोडणे घर वाढवणे. फार मोठे विजन येऊन करोड रुपये आणलेत याला कोण विचारत नाही. माझ्या उपयोगी पडला, माझी समस्या ऐकून जरी घेतली, हे सुधाकर पंतांच्या बाबतीत होतं. त्यामुळं जात हा फॅक्टर फारसा प्रभावी ठरला नाही. आणि तुम्ही म्हणता तसं खरोखर ते 5ही वेळेला ज्या मतदारसंघात मराठा बहुल आहे तिथं 5ही वेळा मराठा उमेदवारांना पाडून निवडून आले. मोदीराव म्हणतं तसं 2-5% लोक जातीवाद करत असतील आणि ते काय तुम्हाला असंही मत देणार नाहीत तसंही देणार नाहीत, परंतु ते सोडून अन्य माणसाला तुम्ही आपलं वाटलं पाहिजे. आपलं वाटण्यासाठी तुमची तेवढी प्रतिमा तयार झाली पाहिजे किंवा किंबहुना तुम्ही तसं वागलं पाहिजे. सतत सगळ्या जातीला आपलं वाटलं पाहिजे. हा आरोप दोघांच्या बाबतीत नाही आहे. प्रशांतराव किंवा ते सुद्धा काय जातीवादी वागत नाहीत कधीच. त्यांच्या कुठल्या संस्थेत कोण जातीवर नोकऱ्या दिल्या जात नाहीत किंवा ऊस देणे बाबतीत किंवा कर्ज देणे बाबतीत. परंतु जनमानसात प्रतिमा जाण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात किंवा तुम्ही तसे निर्माण होण्यासाठी करावं लागतात त्यात कदाचित त्या कमी पडल्या असं वाटतं. इथनं पुढच्या काळामध्ये सोशल मीडियाचा काळ आहे, तुमची प्रतिमा हीच तुम्हाला मोठं करणार आहे. मोदी जे आहेत त्यापेक्षा प्रतिमा त्यांची मोठी आहे. बरोबर. अरे मोदी तर मुमकिन आहे. या वाक्यात किती आलं, अरे पाकिस्तान तर आलं, मोदी येत नाही. यापूर्वी काय लष्कर नव्हतं का, यापूर्वी काय पंतप्रधान काय हे होते का, परंतु ती प्रतिमा तयार करण्यात यशस्वी आहे. अशी प्रतिमा तयार केलं पाहिजे. सामान्य लोकांना आपलं वाटलं पाहिजे, आधी आपल्याला आपलं वाटलं पाहिजे आणि मग सगळ्यांना आपलं वाटलं पाहिजे. अशी प्रतिमा ते भवितव्यात तयार करतील. आणि त्यांचं काय असं काय नवरात्र निवृत्त झालेत किंवा गट संपलाय किंवा असं काय नाही आहे. सहकारी संस्था उत्तम चालू आहेत. सगळीकडे पांढरंग कारखाना असेल, अर्बन बँक असेल, बाजार समिती असेल किंवा अन्य असेल, त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तळागाळातले कार्यकर्ते आहेत, त्यांना चार्ज करणे, नवीन जबाबदाऱ्या देणे, जे आपले आहेत ते आपले लांब का झालेत त्याचा विचार करणे आणि एक चांगली प्रतिमा तयार करून ते मोठं आव्हान तयार करू शकतील आणि पारही करू शकतील असं मला वाटतं. कोणी राजकारणात संपत नसतं. अतिशय कळीचा मुद्दा महेशरावांनी उपस्थित केला आहे आणि खरंच म्हणजे परिचारक गटाच्या किंवा त्या परिवाराच्या डोळ्यात अंजन घालणाराच हा सगळा मुद्दा आहे आणि याची कुठेतरी त्यांनी दखल जी आहे ती घेतली पाहिजे. मी याच विषयावरती नाथाभाऊंकडे येतो. नाथाभाऊ यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की नेत्यांना आपल्याला कसं डेव्हलप केलं पाहिजे, तुमच्या नजरेतनं कशा पद्धतीनं ह्या सगळ्या बांधणी त्यांनी केली पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? कसं झालंय, किसान मालकांचं कर्तृत्व नक्कीच चांगलं आहे. त्याने युवकांची फळी एका काळात चांगली निर्माण केली. ती फळी आता त्यांच्याबरोबर काम करते. दुसरी गोष्ट ते खूप वेळ देतात. त्यांच्या एवढा ॲक्टिव्ह, आता अभिजित पाटलांचा अपवाद वगळला तर त्यांच्या एवढा ॲक्टिव्ह दुसरा आता नेता तालुक्यात नाही आहे. बाकी सगळे सिजनेबल काम करतात. पण परिचारक हे कायम नगरपालिकेत असतील, कारखान्यावर असतील, बँकेत असतील, पंचायत समितीत असतील, कुठं ना कुठं ते सतत लोकांमध्ये असतात. आणि विजनचं सुद्धा तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली किंवा ते ज्यावेळी प्रश्नावर बोलतात तालुक्याच्या शहराच्या, तर त्यांच्यासारखे विजन पण मला दुसऱ्या नेत्यांकडे दिसत नाही. त्यांच्याकडे चांगली संघटना आहे, चांगला वारसा आहे, कार्यक्षमता आहे, वक्तृत्व आहे, सगळं त्यांच्याकडे आहे. फक्त ते कसं असतं, एखाद्याचं नावाची बदनामी झाली किंवा कानफाट्यामध्ये नाव पडले की ते तसंच होतं. राजकीय नेता कसा असावं तर ते एक चांगलं उदाहरण आहे त्यांच्याकडं. सर्व अर्थानं ते योग्य आहेत, परिपूर्ण आहेत. फक्त ते त्यांचं जे नावाची त्यांची एकदा जी ही झाली त्या पद्धतीनं ते चाललेले.
आणि आता हे ते इतका आता 20-30 वर्षानंतर पुन्हा काय प्रतिमा बदल होणं ते पण शक्य नाही. काय मर्यादा पडत असतात त्या पडलेल्या आहेत. त्यातून त्याने ते पुढं कसं जायचं किंवा त्याला पूरक कसं आणखी आपल्याला उभा करता येईल त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावेत असं मला वाटतं त्यांच्या बाबतीत. बरोबर आहे. अगदी तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं आहे. त्यांच्या कामकाजाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही ज्या पद्धतीने मांडणी केली ती वस्तुस्थिती आहे, ती काही कोणी नाकारणार नाही. आपण आमदार अभिजित पाटलांबद्दलची चर्चा केली, प्रशांतराव परिचारक यांच्याबद्दल चर्चा केली. या तालुक्याचं एक आणखी एक नेतृत्व म्हणजे भगीरथ दादा भालके, भारत नानांचे सुपुत्र आहेत. ते देखील 2 विधानसभा निवडणुका लढले आणि पराभूत झाले. आणि त्यानंतर त्यांच्याबद्दलची चर्चा सुरू झाली की नॉट रिचेबल नॉट रिचेबल. म्हणजे मोठ्या मयत प्रयासानं भारत नानांनी जो बांधलेला जो विठ्ठल परिवार किंवा भालकी गट जो आहे तो पुन्हा भगीरथ दादांच्या नॉट रिचेबलमुळं विस्कळीत झालेला होता. परंतु पुन्हा एकदा ती नगरपालिका निवडणुकीमुळं तो बांधला गेला आणि नगरपालिकेनंतर पुन्हा भगीरथ दादा काही लोकांचं म्हणणं आलं की परत नॉट रिचेबल झाली. काय एकंदरीत काय आहे त्याचे समाज मनामध्ये काय चर्चा आहे त्याची? आपलं म्हणणं बरोबर आहे. भारत नाना आणि विठ्ठल परिवार म्हणून वेगवेगळे गट एकत्र बांधले होते. कल्याणराव काळे असू देत, राजू बापू असू दे किंवा इतर गट कोण असतील तरी एकत्र ही मुळी बांधली होती. भारत नानानंतर ही मुळी विस्कटली. त्याचं नाथाभाऊ म्हटल्याप्रमाणे भगीरथ दादाचं राजकारण सिजनेबल आहे का अशी शंका वाटते. भारत नानांची पुण्य एवढी आहे अजून त्यांच्या पाठीशी की ती 2 वेळा पराभूत झाले पण त्यांना 1 लाखापेक्षा जास्त मतं मिळाली. अजून सुद्धा तरुणाईमध्ये त्यांची फार मोठी क्रेज आहे. पण त्याची कॅश करणं त्यांना वैयक्तिक जमत नाही. आता पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत आपण बघितलं डॉक्टर प्रणिता भालके फार मोठ्या मतात निवडून आले. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये त्यांना चांगलं यश मिळतं. ते अजून जर ऍक्टिव्ह राहिले, अजून जर त्यांनी जनसामान्यात राहिले तर अजून फरक पडेल. त्यांचं राजकारण अजून वेगानं पुढे जाईल असं मला वाटतं. आपण पाहिलं की पंढरपूरचे जे नेतृत्व आहे, युवा नेतृत्व खास करून म्हणजे पाटील असतील, भालके असतील किंवा परिचारक असतील, यावरती आपण या सगळ्या ज्येष्ठ पत्रकारांमध्ये याविषयी घेऊन सगळे आपण चर्चा केलेली आहे. ही चर्चा आपण अतिशय निपक्षपणे कुणालाही टोमणे टामणे किंवा टीका टिप्पणी यावरती नाही आहे. सगळे ज्येष्ठ अभ्यासू पत्रकार आहेत. गेले अनेक वर्ष 15-20 वर्षापासून ही सगळी मंडळी या सगळ्या राजकीय नेत्यांना जवळून अभ्यासतात. अनेकांचे त्यामध्ये सगळ्यांचे मित्र आहेत. परंतु पंढरपूरच्या शहराला दिशा देण्यासाठी म्हणून आम्ही हा जो करेक्ट कार्यक्रम आहे तो घेत असतो आणि या माध्यमातून लोकांची मतं काय हे जे आम्ही मांडणी करतो ही काय वैयक्तिक आमची कोणाची मतं नाहीत. ही लोकांमध्ये असलेली चर्चा, परंतु नेतृत्वासमोर मांडण्याचं त्यांचं दारिष्ट्य, यामुळे ही सगळ्या जी चर्चा आहे ही आम्ही या घडवून आणत असतो. आमचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून आपण जरूर सांगा. काही सूचना असतील, काही मार्गदर्शन असेल तेही करा. आपला हा कार्यक्रम इथंच थांबूया. धन्यवाद.